कुळथाची पिठी ही कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. झटपट होते, पटकन कोणी पाहुणा आला तरीसुद्धा लगेच केली जाते आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ही कुळथाची पिठी खूप पौष्टिक आहे. कुळीथ हे उष्ण असल्यामुळे शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. आज आपण ती कशी बनवायची ते पाहूया. कुळथाचं पीठ इथे मी घेतलं आहे, त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे. दुसऱ्या साईडला मातीचं भांडे गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये टाकलं आहे तेल, बारीक चिरलेला एक छोटा कांदा, ठेचलेला लसूण, एक छोटा टोमॅटो, घरगुती लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं व्यवस्थित छान फोडणी परतून घ्यायच्या. त्यानंतर पाण्यामध्ये कालवलेली कुळथाची पिठी आहे ती टाकायची. छान खतखत उकळी येऊ द्यायची आणि बघा तयार झाली आपली कुळथाची पिठी. काही जण वरून ह्यामध्ये खोबरंसुद्धा टाकतात. तुम्हाला हवं असल्यास नक्की टाका. भाजीचा वाराला ह्याच्यावरती पापड घ्यायचा, कुळथाची पिठी आणि मस्त गरमागरम भात. आहा, काय भारी लागतं. एकदा नक्की ट्राय करा. एन्जॉय.